केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल 334 पक्षांना दिला दणका। 334 पक्षांना आयोगाच्या यादीतून वगळलं। सक्रिय नसलेल्या पक्षांवर आयोगाची कारवाई। पुण्यात अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी, हडपसर, औंध, वारजे आणि सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी। तर रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसोबत ठाण्यातील आनंद आश्रमात रक्षाबंधन साजरं केलं। एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्यासाठी लाडक्या बहिणींची मोठी गर्दी। भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी त्यांच्या अंगरक्षकांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण। नवनीत राणा यांनी अमरावतीच्या निवासस्थानी सर्व अंगरक्षकांना बांधल्या राख्या। वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, नागपूर ते हडपसर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मिळाला। माजी खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नाला यश। भाजपचे ज्येष्ठ नेते शरद म्हात्रे यांना पोलिसांकडून अटक। विनापरवाना शस्त्र बाळगल्यानं म्हात्रेंसह आणखी दोघांना अटक। भरत गोगावले हेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होतील, शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचा विश्वास। जमीन विक्रीच्या वादातून मुलानंच केली आईची हत्या। आईची हत्या करून मुलाची आत्महत्या। लातूर जिल्ह्यातील सांगवीमधील घटना, तर पोलीस घटनेचा पुढील तपास करतायत। सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या। पुण्यातील फुरसुंगी परिसरातील घटना। पोलीस स्टेशनमध्ये नवरा आणि सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।